बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाच्या अध्यक्षा सुहासिनी मांजरेकर यांना आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। मांजरेकर यांची अपंग कल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती। 1968 मध्ये स्वतःच्या राहत्या घरी मांजरेकर यांनी एका अंध मुलाची देखरेख सुरू केली। आज त्यांच्या अंध विद्यालयात 76 अंध मुलं-मुली शिक्षण घेत आहेत। या मुलांना रोजगारही उपलब्ध करून दिला जातो। या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परदेशातही अनेक पारितोषिकं पटकावली आहेत। त्यांच्या विद्यालयातून शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी ठाणे महापालिकेत टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे। ज्या मित्रांनी निवारा दिला त्याच तृतीयपंथीय मित्राला जिवंत जाळून मारल्याची घटना मुंब्रा परिसरात घडली। मुंब्र्यात राहणाऱ्या प्रदीप गोलाबडे या तृतीयपंथीयांनी आपला मित्र दिलीप पटेल याला आपल्या घरात पोट भाडे करू म्हणून ठेवलं। मात्र मित्रांनी दाखवलेल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन दिलीप पटेल यानं प्रदीपला त्याच्याच घरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। आपल्या धमकीचा उपयोग होत नाही हे पाहून काल संध्याकाळी दिलीप पटेलनी प्रदीपच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिलं। 95% भाजल्यामुळे प्रदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रदीप या तृतीयपंथीयाचे आणि दिलीपचे 15 वर्ष प्रेमसंबंध होते। पटेल हा आपल्या कुटुंबासमवेत प्रदीपकडे राहायला आल्याने या दोघांचं कडाक्याचं भांडण होऊन रागाच्या भरात दिलीपने प्रदीपला पेटवून दिलं, अशी माहिती पोलिसांनी दिली। अंध अपंगांना रोजगार स्वरूपात निश्चित केलेल्या स्टॉल्सचं गेल्या 3 वर्षात वाटप झालं नसल्यामुळे आज जागतिक अपंग दिनाच्या दिवशी अपंगांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। काल स्टॉल वाटपाच्या कार्यक्रमामध्ये अपंगांना बोलावून स्टॉलचं भाडं, स्टॉलचं क्षेत्रफळ, जागा कुठे देणार यासंबंधी काहीही निश्चित न करता सरळ स्टॉलचं वाटप करणं म्हणजे ही अपंगांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप अपंगांचे ज्येष्ठ नेते रमेश गायकर यांनी केला आहे। 193 अपंगांना एकाच वेळी स्टॉलचं वितरण करणं, स्टॉलमध्ये टेलिफोन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देणं, स्टॉलसाठी 500 रुपये डिपॉझिट आणि महिना 60 रुपये भाडं आकारणं, त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात अंध अपंगांना प्रवेश करण्यासाठी सुसज्ज असं प्रवेशद्वार असावं अशा विविध मागण्यांसाठी बृहन महाराष्ट्र अपंग दिना संघटनेच्या वतीने कोर्ट नाका परिसरात आमरण उपोषण सुरू आहे। ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील पहिल्या क्रमांकाची महापालिका आहे हे महापौरांचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे, असं रमेश गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। कालच्या कार्यक्रमामध्ये महापौरांचा झालेला अपमान हा महापौरांचा अपमान नसून तो अपंगांच्या सहनशीलतेचा उद्रेक होता। तरीही अपंगांच्या हितासाठी आम्ही तडजोड करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। महापौरांनी स्टॉल वाटपाच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संस्थेने दिलाय। अपंगांच्या या आमरण उपोषणाला रिपब्लिकन पक्षानेही पाठिंबा दर्शवला आहे। गरिबांना, कष्टकऱ्यांना हक्काचं